जय शिवराय मित्रांनो राज्यात कुशल याचबरोबर मटेरियलची बिलं मनरेगाच्या अंतर्गत सुरू असलेल्या कामाची जी काही मटेरियल आणि कुशलची बिले आहेत ही बऱ्याच दिवसापासून प्रलंबित आहेत. जुलै 2025 पासून बऱ्याच मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे या लाभार्थ्यांचे पेमेंट झालेले नाहीत. याच्यानंतर आपण मध्ये एक अपडेट घेतलं होतं. जानेवारी काही पेमेंट सुरू झाले होते, काही लाभार्थ्यांना त्याचे पैसे देखील मिळाले आणि पुन्हा एकदा त्याच्यामध्ये संत गती आली आणि पुन्हा एकदा ही कुशलची आणि जी काही मटेरियलची बिले आहेत ही वितरण होण्यापासून थांबली होती. आता सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये याच्या विरोधात एक मोठा आवाज उठवण्यात आला, ज्याच्यामध्ये घरकुलाची बिलं असतील, घरकुलाचे हप्ते असतील, मनरेगाचे अंतर्गत असलेली कुशलची आणि जी काही मटेरियलची बिले हे सर्व क्लिअर करण्यात यावं अशा प्रकारची मोठ्या प्रमाणात मागणी करण्यात आली आणि मंत्री महोदयाच्या माध्यमातून देखील याच्यासाठी आमचा केंद्राकडे पाठपुरावा आहे, निधी वगैरे वगैरे बाबी सांगण्यात आल्या आणि अखेर याच्या अंतर्गत जे काही एफटीओ जनरेट करण्यात आले होते किंवा जे काही एफटीओ जनरेट करण्यात आले नव्हते ते एफटीओ जनरेट करायला सुरुवात झाली आणि जे एफटीओ जनरेट होऊन पडू नयेत असे एफटीओ आता क्लिअर व्हायला सुरू झालेले आहेत. 26 फेब्रुवारी पासून लाभार्थ्यांना पेमेंट वितरण व्हायला सुरू झाले असं स्टेटस दाखवलंय. अर्थार्थी या येणाऱ्या आठवड्यामध्ये काही लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जो निधी उपलब्ध असेल त्या प्रमाणामध्ये हे पैसे वितरित केले जातील. हे सर्व होत असताना नेमकं माझ्या बिलाची स्थिती काय, माझं बिल जनरेट झालेलं आहे का, त्याचं बिल अपलोड झालेलं आहे का, त्याची ऑनलाईन स्थिती काय दाखवते, आपल्या गावामधले आपल्या जिल्ह्याचे तालुक्याचे एफटीओ प्रोसेस झालेले आहेत का, बरेच सारे ट्रान्झॅक्शन रिजेक्ट झालेले आहेत. मग ते रिजेक्ट ट्रान्झॅक्शन मध्ये तर आपलं नाही ना, या सर्व बाबी सुद्धा आता समजून घेणं गरजेचं आहे. मित्रांनो, पूर्वी जर आपण पाहिलं तर मनरेगाच्या अंतर्गत ग्रामपंचायतच्या नावावरती बिलं निघायची, परंतु आता ते देखील बंद झाले. लाभार्थ्याची खाती घेतली जातात, लाभार्थ्यांच्या खात्यावरती ती पेमेंट वितरित केली जातात आणि ही सर्व परिस्थिती ऑनलाईन पद्धतीने कशी पाहायची हेच आज आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. माहिती तुमच्या सर्व प्रश्नाची उत्तर मिळण्यासारखी, कारण वारंवार याच्या संदर्भात बरेच सारे प्रश्न येतात. माहिती पूर्णपणे पहा, स्वतः मोबाईलवरती ही स्थिती तुम्ही तपासू शकता, तुम्हाला पुन्हा कुणालाही विचारण्याची गरज पडणार नाही. मित्रांनो, याच्यासाठी काय करायचंय, तुम्हाला मनरेगाच्या वेबसाईटवरती यायचं. मनरेगाची वेबसाईटची जी लिंक आहे ती तुम्हाला डायरेक्टली या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली. तुम्ही सिम्पली गुगलच्या माध्यमातून नरेगा सर्च करून येऊ शकता. आता नरेगाच्या वेबसाईटवरती आपण जर पाहिलं तर नरेगा.DORD या नावाने वेबसाईट आहे, नरेगा.DORD.gov.in. आता या संकेतस्थळावरती आल्यानंतर मी सांगितलेले ऑप्शन तुम्हाला वापरता येणार नाहीत किंवा दिसणार नाहीत. याचं कारण असणार आहे की तुम्ही नॉर्मल मोबाईलवरती वापरता. त्यासाठी काय करायचं, पहिलं साईडला आपल्या मोबाईलवरती जे 3 डॉट दिलेले आहेत याच्यावरती जाऊन तुम्हाला या वेबसाईटला डेस्कटॉप साईट सिलेक्ट करावं लागणार आहे. इथं आपण पाहू शकता. आता नॉर्मल याच्यामध्ये आपल्याला वेबसाईट वेगळी दिसते आणि या ठिकाणी डेस्कटॉप मोडला आपण टिक केल्याबरोबर त्या वेबसाईटचा जो दिसण्याचा प्रकार आहे तो बदलला आहे. आता याच्यामध्ये डेस्कटॉप साईटवरती आल्यानंतर आपल्याला वरती मेनूमध्ये काही ऑप्शन दाखवले जातात. याच्यामध्ये वरती ऑप्शन आपल्याला की फ्युचर्स, या की फ्युचरवरती आपल्याला क्लिक करायचे. की फ्युचरवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला 2 नंबरचे त्याच्या अंतर्गत ऑप्शन आहे रिपोर्ट. रिपोर्टच्या अंतर्गत गेल्यानंतर पुन्हा 2 नंबरचे ऑप्शन आहे आपल्याला स्टेट. या स्टेटवरती क्लिक करायचे. स्टेटवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला इथं पाहू शकता सर्व राज्याची नावं दाखवलेली आहेत. याच्यामधून आपल्याला महाराष्ट्रवरती क्लिक करायचे. आता महाराष्ट्रवरती क्लिक केल्यानंतर हे जे काही मेन पेज आहे, या मेन पेजवरती आपण पाहू शकता 34 जिल्ह्याची नावं दिलेली आहेत आपल्याला वरती. आता याच्यावरती पुढे आपल्याला आणखीन ऑप्शन आहे, या नावावरती जाऊन सुद्धा आपण आतमध्ये पाहणार आहोत. सुरुवातीला इथं पहा स्टेट महाराष्ट्रावरती इथे जे काही रिपोर्ट आहेत याच्यामध्ये पाहू शकता निधी किती मंजूर करण्यात आलेला आहे. जवळजवळ 7,000 कोटीच्या आसपासची तरतूद आहे. त्याच्यापैकी जवळजवळ 6,000 कोटीच्या काहीतरी आसपास याच्यामध्ये वितरण वगैरे झालंय. या सगळ्या बाबी आपल्याला या ठिकाणी दाखवण्यात आलेल्या आहेत. किती निधी शिल्लक आहे, किती निधीचं वितरण बाकी वगैरे 2025-26 अंतर्गत आपण या ठिकाणी पाहू शकता. जे जे काही निधीचे स्टेटस आहेत ते आपल्याला या ठिकाणी दाखवले जातात. आता त्याच्या खाली आपल्याला पाहायचंय. याच्या खाली पाहिल्यानंतर तुम्हाला एकतर याच्यामध्ये 2-3 महत्वाच्या अशा बाबी आहेत ज्याच्या अंतर्गत आपण पाहू शकतो, परंतु जी महत्वाची आता आपण आपला जो टॉपिक आहे त्याच्यावरती या ठिकाणी एफटीओ स्टेटस, याच्यामध्ये अकाउंट्स अँड EFMS च्या अंतर्गत आपल्याला एफटीओचा स्टेटस आहे. एफटीओ स्टेटस रिपोर्ट आहे. त्याच्यानंतर बऱ्याच साऱ्या याच्यामध्ये वेगळे ऑप्शन आहेत, त्या सुद्धा आपण पाहू. एफटीओ स्टेटसवरती क्लिक करा. पहिलं एफटीओ स्टेटसवरती क्लिक केल्यानंतर काय होतंय की 34 जिल्हे त्याच्यासमोर एफटीओ जनरेट झालेले आणि त्याच्या अंतर्गत किती एफटीओ जनरेट झालेले आहेत, कशा प्रकारचे एफटीओ आहेत, जे पेंडिंग आहेत वगैरे वगैरे, ही सगळी माहिती या ठिकाणी दाखवलेली आहे. वरती आपण पाहू शकता वेज, मटेरियल, त्याच्यानंतर पुढे आपल्याला पाहू शकता स्किल, जे स्किलचं पेमेंट असेल ते स्किलचं इथे दिलंय. आता आपल्याला समजा मटेरियलचं पाहिजे, बँक, पोस्ट ऑफिस आणि कॉपरेटिव्ह अशा वेगवेगळे ऑप्शन याच्यामध्ये आहेत. आता याच्यामध्ये आपल्याला बँकेत पाहिजे असेल बँक, पोस्ट ऑफिसचा पाहिजे असेल पोस्ट ऑफिस किंवा कॉपरेटिव्हचा असेल कॉपरेटिव्ह.
याच्या खाली आपण पाहू शकतात आपल्याला या ठिकाणी जिल्ह्याची नावं दिलेली आहेत. आता याच्यातून आपला कुठलाही एक जिल्हा आपण पाहण्यासाठी निवडायचा आहे. समजा आपण या ठिकाणी जालना निवडला. आता जालना जिल्हा निवडल्यानंतर आपण हे फक्त जे काही क्लिक केलेलं आहे ते मटेरियल आणि बँकेच्या रिलेटेड केलेलं आहे. मटेरियल आणि पोस्ट ऑफिस, मटेरियल आणि कोऑपरेटिव्ह याचे एफटीओ वेगळे असणार आहेत. आता याच्यामध्ये पुन्हा तालुक्याची नावं दाखवली जातात. समजा आपण याच्यामध्ये बदनापूर तालुक्याच्या समोर किती 137 एफटीओ आतापर्यंत फर्स्ट सिग्नेचर झालेले आहेत, त्याच्यात सेकंड सिग्नेचर किती झालेले आहेत, याच्यानंतर बँकेकडे किती पाठवलेले आहेत आणि एफटीओ प्रोसेस कम्प्लिटली किती झालेत आणि एफटीओ पेंडिंग किती आहेत, ही सगळी माहिती आपल्याला या ठिकाणी दाखवली जाते. आता समजा याच्यामध्ये आपण एफटीओ जे काही प्रोसेस झालेले आहेत त्या एफटीओवरती जर क्लिक केलं तर आपल्याला त्याच्या रिलेटेड जे काही आतमध्ये माहिती आहे ती आपण या ठिकाणी पाहू शकता. आता ते किती तारखेचा एफटीओ आहे, कधी बँकेकडे पाठवलाय, त्याचं काय क्लिअरिंग वगैरे वगैरे. आता समजा आपण हा शेवटचा एफटीओ इथला पाहूया बँकेकडे क्लिअर झालेला ऑगस्ट 2025चा. त्याच्या अंतर्गत कोणाकोणाचे पेमेंट होते, किती पेमेंट होते, ते किती तारखेला क्रेडिट झाले वगैरे हे सगळं या ठिकाणी दाखवलं जातं. आता प्रोसेस झालेले आहे परंतु अकाउंटमध्ये आणखीन हे पेड झालेले नाहीत असे काही एफटीओ आहेत. आता हे सर्व स्टेटस आपल्याला या ठिकाणी दाखवते की सध्या त्याचं पेमेंट झालेले किंवा नाही झालेले, तो एफटीओ प्रोसेस होणं गरजेचं आहे. आता ही सगळी माहिती पाहिल्यानंतर काय करायचं आपल्याला पुन्हा एकदा मेन पेजवरती यायचं. आता इथपर्यंत आपण पाहिलं की आपला एफटीओ जनरेट झालाय किंवा नाही झालाय. आता याच्यानंतर काय करायचं आपल्याला वरती मेन पेज कुठलं की जिथं आपण की फ्युचर रिपोर्ट्स आणि स्टेट वरती आलो, जिथं आपल्याला जिल्ह्याची नावं दाखवली. आता याच्यामधून आपला कुठलाही एक जिल्हा याच्यामधून निवडायचा. समजा आपण परत नांदेड जिल्हा निवडूया. नांदेड जिल्ह्यावरती क्लिक केला. आता तुम्हाला काय करायचंय की ज्या तालुक्यात तुम्हाला पाहिजे त्या तालुक्यावरती क्लिक करायचं. आता याच्यामधून आपण परत एक तालुका निवडला. आता तो तालुका निवडल्यानंतर त्या तालुक्यामधून आपला असलेल्या गावावरती क्लिक करून आपलं गाव निवडायचं. तर गाव निवडल्यानंतर आपण पाहू शकता आपल्याला इथे काही ऑप्शन आलेले आहेत. काय ऑप्शन आले आता जॉब कार्ड रजिस्ट्रेशन, त्याच्यानंतर डिमांड अँड अलोकेशन अँड मस्टर रोल, अशा वेगवेगळे ऑप्शन आहे. या ठिकाणी आपल्याला डिमांड अलोकेशन अँड मस्टर रोलच्या अंतर्गत मटेरियल प्रोक्युर्ड रिपोर्ट असे एक ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दाखवते. त्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. आता या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर काय होणार आहे की आपल्या गावामधून मटेरियल प्रोक्युर्ड साठीची जी काही बिलं सबमिट झालेली आहेत त्या बिलाची सबमिट केलेल्याची तारीख, त्याचं फायनान्शियल इयर आणि त्याच्या पेमेंटची तारीख या ठिकाणी दाखवली जाते. आता डेट ऑफ पेमेंट काय दाखवते इथं तर ब्लँक आहे, म्हणजे आतापर्यंत हे पेमेंट आले नाही. 2024-25 म्हणजे 2 वर्षापासूनचं हे पेमेंट या ठिकाणी पेंडिंग आहे. आता ज्यांची बिलं या ठिकाणी जनरेट झालेली, ज्यांचं पेमेंट या ठिकाणी वितरण सुरू झालंय त्यांना काय ऑप्शन दाखवत आहे या ठिकाणी तर पेमेंटची जी काही तारीख असेल ती तारीख या ठिकाणी आता दाखवायला सुरू झाली. पहिलं त्या बिलावरती आपण पाहू शकता पेमेंटची जी डेट आहे, डेट ऑफ पेमेंट या ठिकाणी आपण पाहू शकता 26 फेब्रुवारी 2026 आहे. अर्थात हे आता क्लिअरिंग व्हायला सुरू झालेले आहे आणि लवकरच म्हणजे या येणाऱ्या आठवड्यामध्ये हे लाभार्थ्यांच्या खात्यावरती ते ट्रान्झॅक्शन क्लिअर होतील. आता सोमवार मंगळवार होऊ शकतात सुट्ट्या किंवा इतर काही कारणामुळे, पण बुधवारपासून हे जे काही मंजूर झालेले पेमेंट आहेत किंवा ज्यांचे वितरणासाठी प्रोसेस झालेले आहेत हे पेमेंट त्या खात्यावरती क्रेडिट व्हायला सुरू होतील. परंतु अशा थोड्या थोड्या स्वरूपामध्ये पेमेंट होऊन काही होणार नाही. राज्यात खूप मोठ्या प्रमाणात लाभार्थी याच्यामध्ये पेमेंटसाठी बाकी आहेत. आशा करूयात लवकरात लवकर जे काही इतर लाभार्थी असतील किंवा जे मोठ्या प्रमाणात निधीच्या याच्यामध्ये प्रतीक्षेत असतील अशा लाभार्थ्यांचे हे क्लिअरिंग व्हावेत. तर बऱ्याच मोठ्या प्रमाणात या एफटीओ स्टेटस बद्दल किंवा या पेमेंटच्या स्टेटस बद्दल किंवा इतरही बाबींबद्दल विचारणा केली जात होती. त्याच्यामधली ही एक महत्वाची अशी माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. इतरही याच्या संदर्भातील काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट करा. त्याच्याबद्दल सुद्धा आपण येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून नक्की माहिती घेण्याचा प्रयत्न करूया. धन्यवाद.